शेवटच्या 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी आता मात्र 18 धावांची आवश्यकता. सहा चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. चौथा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल अनिल पवार. याच खेळाडूने खरं तर तो षटकार वाचवला होता. 6 धाबा अशा सिच्युएशनला वाचवल्या होत्या. तिथून आता मात्र दबाव वाढत चाललाय. सागर आणि अमित अशी जोडी आहे सध्याच्या घडीला खेळपट्टीवर. 6 बॉलमध्ये 18 करायचे आहेत. पाहूया कशा पद्धतीने प्रतिकार केला जाईल. पहिलाच बॉल कट केला. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे स्वीपर कव्हरला सिंगलच मिळाले. बघास पासून हातास झालेत अक्षरशः. चौकार आलेले नाहीयेत. बराच वेळ झाला आणि त्याचमुळे इकडे मात्र चेंडू आणि धाबा यांच्यातलं अंतर आता मात्र वाढत चाललंय. शेवटचे 5 बॉल 17 धावांची गरज आहे. 5 बॉल 17. 17 रिक्वायर्ड. रिमेनिंग 5. जोरदार हिट करावं लागेल. यावेळेस मात्र अमित केणी. स्लोवर वन होता थोडासा धीम्या गतीने टाकलेला बॉल उचलला ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनला. एका हातामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु या प्रयत्नांना मात्र अपयश येत असताना बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. मॅचला कलाटणी देणारा कदाचितचा हा येतोय षटकार. मारावे लागतील आता मात्र बॉल्स. 4 बॉल 11. ऑन साइडला पुन्हा एकदा वळवलाय बॉल. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे आणि त्याच्या डोक्यावरून बॉल झालाय फ्लाय. जाईल सीमारेषा पार. मॅच आता मात्र पूर्णपणे कमबॅक करत असताना मॅच मध्ये बघत बडी टीम पाहायला मिळतोय. अमित केणीचा झंझावात सुरू आहे. आणखीन एक चौकार. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. तीन चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. आणखीन एक ऑन साइडला भिरकावून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ज्या अनिल पवारने षटकार अडवला होता तोच अनिल पवार आता मात्र पाहायला गेला तर इकडे व्हीलन ठरत असताना बारवाई संघासाठी इकडे अमित केणीचा झंझावात आणि आज षटकाराने मात्र टीमची टोटल स्कोर इज लेवल. अवघ्या 1 धाब्याची गरज आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी. त्याचं नव्हतं झालंय. आता मात्र खडबडून जागा झाला यश इंटरपायचे जन्मन बारवाई. परंतु आता थोडीशी वेळ हातामधून निसटले की काय. कालही 17 धावांचा चेस झाला होता आणि संदेश आहे की अमित केणीनं जर हा सामना जिंकून दिला हवं ते खायला मिळणार आहे. त्यामुळे हॉटेल बुकिंग करावी लागेल तुम्हाला कदाचित असं दिसते. परंतु क्रिकेट आहे. 2 चेंडून 1 धाव. हा फुल टॉस आहे आणि हा सामना जिंकवलाय. अमित केणी ठरला या विजयाचा शिल्पकार.
6 बॉल 18 धावांचं समीकरण फोडून काढलं या वाघांना आणि हा सामना मात्र पहिली जीत दिले ती अमित केणीनं भगतवाडी टीमसाठी. रुपे स्पोर्ट्स भगतवाडी संघानं हा सामना 9 विकेटनं जिंकलाय. वेल प्लेड, अभिनंदन भगतवाडी टीम.